वरवीच्या पिठातून विषबाधा, मानखटावमध्ये हाहाकार, भक्तांच्या थाळीत विष घालणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी. पाहूया सविस्तर बातमी. नवरात्रीच्या पवित्र काळात भक्तांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेफिकीर दुकानदारांमुळे विषबाधेच्या प्रकारानं खटाव आणि मान तालुक्यात अक्षरशः धुमाकूळच घातलाय. उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री झालेले वरवीचं पीठ दूषित निघाल्यानं गावोगावी नागरिक विषबाधेच्या विळख्यात सापडले. उलटी, मळमळ, अंग थरथरणे, थकवा, चक्कर अशी गंभीर लक्षणं दिसत असून अनेकांना दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. वडूज येथील अरिहंत ट्रेडर्स, वैभव ट्रेडर्स आणि साई बाजार या दुकानातून स्थानिकरित्या बनवले गेलेले हे पीठ खटाव आणि मान तालुक्यातील गावागावातील विविध दुकानांमध्ये पोहोचले. नागरिकांनी ते खरेदी करून शिजवून खाल्लं आणि लगेचच त्यांना आजारपणानं घेरलं. वडूज येथील डॉक्टर काटकर यांच्या श्रीदत्त हॉस्पिटलमध्ये तब्बल 20 रुग्ण दाखल झाले असून आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मांडवे तालुका खटाव इथं तब्बल 11 जण रुग्णालयात दाखल झाले. पळशी तालुका खटाव इथं 2 जणांना विषबाधा झाली. एकूण खटाव आणि मान तालुक्यातील दहिवडी, किरकसाल, नरवणे, मार्डी, शिरवली, वाघमोडेवाडी, गोंदवले या ठिकाणच्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होत आहे. या घटनेची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी झाल्या प्रकाराबाबत लेखी स्वरूपात अन्न व औषध प्रशासनाला कळवलं आहे. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही दुकानदारांना समजपत्र बजावले असून तहसीलदार विकास अहिर आणि बाई माने यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची माहिती घेतली आहे. दरम्यान मांडवे गावात कातर खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक रुग्णांची काळजी घेत आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.